काय मुलीचा परफ्यूम तुझ्या शर्टला मुलींचा परफ्यूमचा वास कुठून येतोय? कोण आहे ती जी मी नसताना तुला चिकटतीये? अगं मुलीचा नाही तो ईसीचा वास आहे. इसी मुलींचा परफ्यूम लावतो का? अगं माझी आई म्हणजे ईसीची गर्लफ्रेंड लावते परफ्यूम, मग ती ईसीला चिटकते, ईसी मला चिटकतो, मग थोडा वास लागतो एकमेकांना. ठीक आहे. हा केस कोणाचा आहे? हा किरणचा केस आहे. वा वा वा, मला आहे ना माहितीच होतं ती हर्षलची बायको किरण आणि तुझं काहीतरी झंगाट सुरू आहे. त्या दिवशी कसं बोलला तिला, हॅपी बर्थडे बहिणी, गॉड ब्लेस यू. अगं मंद, किरण वहिनी नाही रे, किरण सलून वाला. त्याच्याकडे दाढी करायला गेलो तेव्हा त्याचा केस पडलाय. मुलांची केस एवढी मोठी असतात का? अरे मग काय तुझ्या बापासारखे सगळे टकले असतात का? बाप तर तुझा पण टाकलाय. भाई आतापर्यंत एवढा लव्ह स्टोरी पाहिला ना, पण आता कळतंय माझी प्रार्थना खरंच खूप बेस्ट आहे रे. माझी प्रार्थना, ओ सॉरी, तुझी प्रार्थना. मला आहे ना माहितीच होतं तू माझ्यासोबत चीट करतोयस. मला नंबर सांग तिचा. अरे नंबर जाऊ दे रे, तू ऍड्रेसच सांग मला तिचा. तिला आहे ना तिच्या घरात घुसूनच मारते. अगं ती मुलगी नाहीये ग, तो नवीन मराठी चित्रपट आहे, अकल्पनीय प्रेम कथा माझी प्रार्थना. अच्छा, मूवी बद्दल बोलतोय का? मग त्यात काय एवढं कौतुक करण्यासारखं आहे? हे लव्ह स्टोरीचे पिक्चर तर सारखेच येत असतात, यात काय वेगळं आहे? अगं पण हा इतर मूवी सारखा नाहीये, स्पेशल आहे, कधीही न ऐकलेली, कधीही न पाहिलेली अकल्पनीय प्रेम कथा. आणि याच्या लीड हिरोने त्याच्या कॅरेक्टरसाठी जे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलंय ना, ते नक्कीच बघण्यासारखं आहे. आणि तुला सांगतो या ट्रान्सफॉर्मेशनचं 100% वर्ल्ड रेकॉर्ड बनेल. आणि आपल्या मराठी चित्रपटात असा प्रेमाचा युनिक कॉन्सेप्ट बघायला मिळतोय. आपल्यासारख्या प्रेक्षकांना अजून काय हवंय? खरंय. मी तर आधीच बघितला होता, म्हणून तुला दाखवणार होतो, सरप्राईज देणार होतो तुला. सॉरी. एक मिनिट, पण पहिल्यांदा तू कोणासोबत पिक्चर बघायला गेला होतास? ते